बघा, इतिहास गवाह आहे. इतिहास आपल्याला सांगतोय की आपलाच खून म्हणजे आपलंच नुकसान हे आपलेच लोक करतात. पण ते वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी असेल किंवा कुठल्याही गोष्टीनुसार असेल. पण स्वतःला किंवा एखादं साम्राज्य संपवायला बाहेरच्या शत्रूपेक्षा जास्त हात हा आपल्या आतील मित्राचा असतो. त्याशिवाय ह्या गोष्टी अशा सहजासहजी होऊ शकत नाहीत. मित्रांनो, बघा, आता सध्या लोकसभेची निवडणुकीसाठी जय्यत तयारी चालू आहे महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर महायुती तर कर्तबगार अशी आपली कर्तव्य आहे दाखवत आहे. आणि महायुती आतापर्यंत जे राजकारण करायला पाहिजे होतं, जी कूटनीती वापरायला पाहिजे होती, ती कूटनीती, ते राजकारण, सर्व राजकीय डावपेच हे त्यांनी सर्व टाकून दिलेलं आहे. आणि सर्व टाकून त्यांनी आपली जी महायुती आहे ती भक्कम केलेली आहे. आणि अशामध्येच आता जे आपली महाविकास आघाडी आहे आणि भारतामधील इंडिया आघाडी जी आहे, इंडिया आघाडी भारतामध्ये तर पूर्णपणे सपशेल तोंडगशी पडलेली आहे. कारण ममता बॅनर्जी असतील, त्या नितीश कुमार असतील, केजरीवाल असतील, यांनी इंडिया आघाडीला सपोर्ट नाही केला. तो ते एकत्र नाही आहेत. कारण काय आहे, आता इंडिया आघाडीमध्ये फक्त एकच अभाव आहे, तो म्हणजे नेतृत्वाचा अभाव. हा, आज त्या खरगेकडे नेतृत्व आहे काँग्रेसचं, आणि खरगेनं पाठीमागे एक बोलले होते की कुत्र्यासारखे तुम्ही कार्यकर्ते तयार ठेवा, सांभाळून ठेवा. यावरती पण कार्यकर्ते खूप नाराज होते. असेच काही वक्तव्य असतील किंवा एक असा चांगला चेहरा जो असतो, ज्याप्रमाणे भाजपकडे मोदीचा चेहरा आहे, असाच काँग्रेसकडे स्ट्रॉंग असा चेहरा कुणी नाही, हे कारण आहे असं लोक म्हणतात. आणि त्यानंतर आता जो महत्वाचा मुद्दा येतो आपला महाविकास आघाडीचा. अद्यापही महाविकास आघाडीमध्ये जागे वाटपा पासूनच कुजबूज चालू आहे. अजून तो तिढा, राजकीय तिढा जो आहे, तो आतापर्यंत संपुष्टामध्ये आला नाही किंवा संपला नाही. आता महाविकास आघाडीमध्ये कसं झालेलं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाची आघाडी आहे. मुख्यात ते 3 पक्ष कुठले? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. आज शिवसेनेची युती आहे वंचित सोबत. ठीक आहे, असे हे 4 पक्ष. आणि त्यामध्ये हे 3 मुख्य पक्ष, ह्या तिघांचं अजून जागा वाटप चालू नाही. कारण काय बघा, आता ज्यावेळेस शिवसेना भाजप सोबत होतं त्यावेळेस जास्त यांचे आमदार होते, खासदारी होते शिवसेनेचे. कारण कसं आहे, लोकांनी मत भाजपच्या वृत्तीला बघून केले होते. आणि आता काय झालंय, भाजप पण असे चांगल्या खेळ खेळले भाजपाने. खेळ खेळून जे हमारे हम लेंगे, जे आमच्यामुळे आलेत निवडून ते आम्ही घेतो असं म्हणले की काय असं वाटायला लागलं. आणि ते शिंदे गट फोडून त्यांनी पूर्णपणे समावेश करून घेतला भाजपसोबत, शिंदे शिवसेनाच्या माध्यमातून. आणि तोच प्रकार घडला राष्ट्रवादीसोबत. अजित पवारांना पण त्यातनं फोडलं गेलं. आता यावेळेस बघा, तटकरे साहेबांनी एक आज गौप्यस्फोट केलाय मोठा, की ज्यावेळेस पहाटेची शपथ झाली होती त्यावेळेस राष्ट्रवादीकडून शरद पवारांनी पवारांना पाठवलं होतं का, यावरती खूप अजून शंका लोकांना आहेत. आणि लोकांना हे गुपितच आहे, अजून याचा गौप्यस्फोट झाला नाही. तरी हे बोलले की ह्या गोष्टीचा एक काळ ठरवून देईल, हे काळ दाखवेल नेमकं त्यावेळेस काय घडलं होतं. तुमचा काळ दाखवू अथवा न दाखवू, पण आम्हाला चांगलंच माहित आहे त्यावेळेस काय घडलं होतं ते. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून सांगा की अजित पवार त्यावेळेस पहाटे शपथ घ्यायला भाजपसोबत का गेले असावेत आणि त्यांना तिथं कोण पाठवलं असावं. बरोबर आहे. बघा, आता वळूया आपण आपल्या मुख्य मॅटरकडे. बघा, अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. वक्तव्य हे विचार करण्यासारखं आहे. महाभारतामध्ये पण एक संजय होता आणि आता पण एक संजय आहे. आणि ज्या पक्षाची भूमिका पक्षप्रमुखांनी किंवा पक्ष अध्यक्षांनी करायची असते ते प्रत्येक पाऊल हा संजय राऊत उचलतात. त्याच्यावरती असा आरोप पण आहे. तुम्ही प्रथम हा व्हिडिओ बघून घ्या, आपण नंतर यावरती चर्चा करूया. मला तर असं वाटतं की बहुतेक वंचितच्या बरोबर घेऊन, वंचितला बरोबर घेऊन काँग्रेसची तर सुपारी नाही घेऊन राहिले. ज्या पद्धतीनं शिवसेनेची तर सुपारी घेतलेलीच आहे, राष्ट्रवादीची पण सुपारी शरद पवार साहेबांच्या पक्षाची घेतली होती, पण त्यांना कळलं तर ते आता या संजय राऊतला दूर ठेवून राहिले. मला ज्या पद्धतीनं आज त्यांचं वक्तव्य पाहिलं की नाही आमच्याकडे कोणतं
त्यांचं 27 सीटचं काही पण कागद नुसता आलेला आहे. अहो तुमच्याकडे काहीच येणार नाही आहे. तुम्ही जोपर्यंत याच्यातून प्रक्रियेतून बाहेर नाही होणार तोपर्यंत इंडिया आघाडीचं इथे म्हणजे मनोमिलन होऊच शकत नाही. त्यामध्ये राऊतावरती स्पष्ट आरोप होतोय की राऊतामुळं शिवसेना ही फुटली. शिवसेना फुटायचं मुख्य कारण म्हणजे संजय राऊत आहेत. संजय राऊत म्हणजे सामनाचे संपादक. संजय राऊत हे पेशाने पत्रकार आहेत आणि त्यांनी सामन्याचे ते संपादक होते आणि कालांतराने उद्धवांना संजय मिळाला. म्हणजे धृतराष्ट्राला संजय होता, धृतराष्ट्र आंधळा होता, बरोबर आहे. त्याला काय दिसायचं नाही, त्याचे डोळे हे संजय बनला होता. ज्यावेळेस 18 दिवस युद्ध चाललं होतं कुरुक्षेत्रामध्ये, त्यावेळेस पूर्ण वार्ता ह्या संजय त्याला सांगायचा राजाला आणि तो ऐकायचा. ते काय असो, ही अशीच जी अवस्था आहे ती चालू आहे की काय असं वाटायला लागलं. आणि प्रशांत पवारांनी सांगितलं की यांच्यामुळं संजय राऊतामुळं शिवसेना फुटली आहे आणि आता ते राष्ट्रवादीकडे वळले होते, पण राष्ट्रवादीले शरद पवारांनी त्यांना जुगाड लागू दिलं नाही, शरद पवारांनी त्याला थारा दिला नाही. त्यामुळं काय झालं, ते परत आता काँग्रेसकडे वळलेले आहेत आणि काँग्रेसकडे वळल्यामुळं आणि ते काँग्रेसकडे वळलेले आहेत आणि काँग्रेसला ते संपवूनच ठेवणार आहेत, त्यांचं हे वक्तव्य. आणि त्यांनी सोबत हे सांगितलं ते कशा प्रकारे काँग्रेसला संपवू पाहतायत. त्यात त्यांनी वंचितचं नाव घेतलेलं आहे. बाळासाहेबांची वंचित बहुजन आघाडी सध्या महाराष्ट्रामध्ये फॉर्ममध्ये आहे. जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांना माहित आहे की महाविकास आघाडीचं यश हे पूर्णपणे वंचितवरती अवलंबून असणार आहे. बाकी जे व्हॉट्सअपचे किंग असतील त्यांना माहीत नाही काय, पण ज्यांना खरंच राजकीय माहिती आहे त्यांना माहिती आहे की वंचितची पण आपल्याला पॉवर सध्या नाकारून चालत नाही. कारण सध्या वंचितनं सकारात्मक असं जो निर्णय घ्यायचा त्यांनी निर्णय घेतला होता. ठीक आहे. आणि तशाच प्रकारे संजय राऊत ही काँग्रेस संपवणार. आता बघा, वंचित म्हणजे एवढं वजन कसं आहे काँग्रेस संपवायचं, कारण जो वोटर महाराष्ट्रामधला जो मतदार काँग्रेसकडे प्रामुख्याने होता, बहुजन समाज, मुस्लिम समाज आणि काही मराठा समाज, ओबीसी समाज, तो समाज आता पूर्णपणे टर्न ओव्हर झालेला आहे पूर्णपणे बाळासाहेबांसोबत, वंचितसोबत. कारण काय, महाराष्ट्रामधील काँग्रेसची उदासीनता जी चाललेली आहे, एक चांगलं नेतृत्व असं पाहिजे असं नाही. आणि त्यावेळेस अजून एक ठपका उडतो नाना पटोलेवरती की नाना पटोले हे भाजपचेच आहेत आणि ते संपवत आहेत. पण यामध्ये आजचा विषय असा आहे की प्रशांत पवारांनी स्पष्ट त्यांच्यावरती आरोप केलाय की संजय राऊत हे पहिले शिवसेना संपवली, परत राष्ट्रवादी गेले होते, त्यानंतर ते आता काँग्रेस वंचितला सोबत घेऊन संपवू पाहतायत. बघा, त्यांनी सांगितलेले की वंचितचे जे पुढील रणनीती आहे ते आपण ठरवणार, तर ते वंचितला सोडायला तयार नाहीत, याचा अर्थ असा होतो. आणि जर वंचित तर यामध्ये सक्रिय पूर्णपणे सहभाग होईल त्यावेळेस ह्या दोघांचं अस्तित्व राहील किंवा न राहील यामध्ये शंका आहे शरद पवार आणि काँग्रेसचं. ठीक आहे. त्यामुळं काँग्रेस आणि शरद पवार वंचितला सोबत घ्यायला मागे पुढे पाहत असावीत अशा पण शंका या ठिकाणी होऊ लागलेल्या आहेत. बरोबर आहे. कारण बघा, एखाद्या वेळेस जर एखाद्याला आपलं पुढलं मरण दिसत असेल त्यावेळेस त्यापासून तडजोड करणं तो पसंत करेल आणि तो तडजोड करायचा प्रयत्न करेल. ही अशीच अवस्था सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे. यामुळं प्रशांत पवारांनी असे बोलले असावेत की सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबतच काँग्रेस संपवायची सुपारी जणू संजय राऊतांनी घेतलेली आहे. तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय, खाली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.